आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर वाहतूक पुन्हा सुरू। 70% वाहन चालक इंधन वितरणाकरता रवाना। नाशिकमधील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद। पेट्रोल भरण्याकरता नागरिकांची झुंबड। नाशिकमध्ये वाहन चालकांच्या संपाला पाठिंबा देण्याकरता टुरिस्ट कार चालकही सहभागी। शेकडो वाहनांचा ताफा घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने। परभणीतील वाहन चालकांच्या संपाचा विद्यार्थी आणि पालकांना फटका। पायपीट करत शाळा गाठण्याची वेळ। धाराशिव जिल्हा मोटर मालक वाहतूक संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। रिक्षा चालक देखील मोठ्या संख्येने सहभागी। खासगी वाहन चालकांनी भंडारा रामटेक तुमसर महामार्ग रोखला। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। चंद्रपूरच्या कॅम्प चौकात संपकरी वाहन चालकांकडून चक्का जाम। छत्तीसगड आणि तेलंगणात जाणारी वाहतूक विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक आणि टँकर चालकांचा संप। इंधन वाहतुकीवर संपाचा परिणाम। उद्या दुपारपर्यंत पुरेल इतकाच डिझेल साठा शिल्लक। सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूकदार आणि इतर संघटनांमध्ये बैठक। संपासह पेट्रोल पंपावरील साठ्याबाबत चर्चा। गोंदिया ट्रक चालकाच्या संपाचा फटका भाजीपाला बाजाराला। कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवस पुरेल इतकाच भाजी साठा। टँकर चालकांच्या संपाबाबत नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी बोलावली तातडीची बैठक। पेट्रोल पुरवठा सुरळीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न। कोल्हापुरातही वाहतूकदारांचा संप सुरूच। 100हून अधिक ट्रक रेल्वे यार्ड परिसरात, तर ट्रक चालकांनी संप मागे घेतल्याचा प्रशासनाचा दावा। पुण्यात कुठेही पेट्रोलचा तुटवडा नाही, मात्र संपाच्या भीतीने पेट्रोल भरण्याकरता लांबच लांब रांगा। वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम पुण्यातल्या मार्केट यार्डावर। केवळ 10 ते 20% गाड्यांची आवक। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पेट्रोलचा तुटवडा। पर्यटक आणि कामगार वर्गाला संपाचा फटका। दापोलीत ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन तुटवडा। आपत्कालीन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता। खामगावात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार। हिवरखेड सरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश। आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सगळ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा फटका।